नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित आजच्या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, गेल्या काही मार्गदर्शन सत्रांमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील काही महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास केला. मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासातीलच राष्ट्रसभेच्या महत्त्वपूर्ण अधिवेशनांविषयी आढावा घेणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्राला वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात. चला तर वेळ न घालवता आपण आजच्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूयात. मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अर्थात राष्ट्रसभेची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईमधील सर गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये ॲलन ऑक्टोवियन ह्यूम, सर हेनरी कॉटन आणि सर विल्यम वेडरबर्न या 3 ब्रिटिश व्यक्तींनी केली होती. किंबहुना ॲलन ऑक्टोवियन ह्यूम यांनी स्थापन केलेली इंडियन युनियनचंच रूपांतर कशामध्ये करण्यात आलं होतं, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने जर मित्रांनो आपण पाहिलं तर आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये राष्ट्रसभेच्या महत्त्वपूर्ण अधिवेशनांवरती प्रश्न विचारले जाणार आहेत. मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्राचं खास वैशिष्ट्य आपले असणार आहे की आपण राष्ट्रसभेची काही महत्त्वपूर्ण अधिवेशने तर या ठिकाणी पाहणारच आहोत. मात्र बहुतेक विद्यार्थ्यांचा जो समज असतो की इतिहासातील इसवी सन पाठ कसे करायचे किंवा राष्ट्रसभेच्या अधिवेशनांचे अध्यक्षपद कोणी भूषवलं ते कसे लक्षात ठेवायचे, याबद्दलच्या 2 ट्रिकसुद्धा आपण मार्गदर्शन सत्राच्या शेवटी अभ्यासणार आहोत. ठीक आहे, चला राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनापासून सुरुवात करूयात. बघा, राष्ट्रसभेचं जे पहिलं अधिवेशन आहे ते पहिलं अधिवेशन ज्याच्याबद्दलची माहिती आपण आपल्या मागील मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासली होती की राष्ट्रसभेचं जे पहिलं अधिवेशन आहे हे पहिलं अधिवेशन 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर 1885 दरम्यान भरलं होतं. ठीक आहे, आता या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की या पहिल्या अधिवेशनाची जी वर्ष असेल, तारीख असेल ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर या अधिवेशनांचे अध्यक्षपद कोणी भूषवलं ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचं स्थळ जे आहे ते स्थळ आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सोबतच म्हणूयात आपण तर या अधिवेशनाला किती सदस्य उपस्थित होते त्याबद्दलचा लेखाजोगासुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, सोबतच त्या अधिवेशनाचे काही खास वैशिष्ट्ये असतील तर ती वैशिष्ट्येसुद्धा आपल्याला या अधिवेशनांच्या मालिकेमध्ये लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, तर सर्वप्रथम बघा की 28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रसभेची स्थापना झाली होती. त्यानंतर राष्ट्रसभेचं पहिलं अधिवेशनसुद्धा याच तारखेपासून सुरू झालं होतं. त्याच्या अध्यक्षपदी व्योमेशचंद्र बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आली होती. आपण राष्ट्रसभेच्या स्थापनेच्या मार्गदर्शन सत्रामध्ये पाहिल्याप्रमाणे की वयज्येष्ठतेच्या आधारावरती या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्षपद हे व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की मुंबईमधील गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हे पहिलं अधिवेशन भरलं होतं. त्यानंतर आपल्याला जसं पाहिलं होतं आपण की राष्ट्रसभेचं पहिलं अधिवेशन हे पुणे या ठिकाणी भरविण्याचं नियोजित होतं. मात्र अचानक पुण्याला पसरलेल्या प्लेगच्या साथीमुळे हे अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईमध्ये भरवण्यात आलं होतं. ठीक आहे, तर राष्ट्रसभेच्या या पहिल्या अधिवेशनाला एकंदर 72 सदस्य जे आहेत ते 72 सदस्य उपस्थित होते. त्यानंतर आपण पाहिलं आहे की महाराष्ट्रातील किती सदस्य या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते, मुंबई प्रांतातून किती सदस्य जे आहेत ते या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाला होते. त्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 2 व्यक्तींची जी नावं असतील ती नावंसुद्धा लक्षात ठेवणं गरजेची आहेत, कारण ही जी मुस्लिम सदस्य आहेत R.M. सयानी आणि A.M. धर्मनी, ठीक आहे, तर हे 2 मुस्लिम सदस्य या राष्ट्रसभेच्या स्थापनेवेळी भरलेल्या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. ठीक आहे, आता या ठिकाणी मुस्लिम सदस्यांचा उल्लेख करण्याचा फक्त एक मात्र हेतू आपला हा आहे की जसं राष्ट्रसभा असेल सुरुवातीच्या कालावधीमध्ये संपूर्ण भारतीयांच्या वतीने आपल्या राजकीय मागण्या ब्रिटिशांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर ॲलन ऑक्टोवियन ह्यूम, सर हेनरी कॉटन, सर विल्यम वेडरबर्न यासारख्या निवृत्त ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांनी या राष्ट्रसभेची किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1885 ते 1905 दरम्यान राष्ट्रसभेचं जे कार्य होतं ते कार्य मवाड पद्धतीने चालू होतं. मात्र राष्ट्रसभेच्या वाढणाऱ्या ज्या काही राजकीय मागण्या असतील त्या मागण्या पाहून ब्रिटिशांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन मग राष्ट्रसभा फक्त आणि फक्त हिंदूंचं प्रतिनिधित्व करते अशा पद्धतीचा गैरसमज हा भारतातील मुस्लिम बांधवांमध्ये पसरवण्यात आला होता. आणि मग ब्रिटिशांच्याच वरदहस्ताखाली किंवा आशीर्वादाखाली म्हणूयात आपण की 1906 मध्ये ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. त्यानंतर मग ब्रिटिशांच्या
विचारसरणीनुसार दोन मतप्रवाह भारतामध्ये सुरू झाले होते. एक म्हणजे हिंदूंचं प्रतिनिधित्व करणारी संघटना म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रसभेचा उल्लेख केला जात होता, तर मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना म्हणून मुस्लिम लीगचा उल्लेख केला जात होता. ठीक आहे. आणि त्या अनुषंगाने पहा की ज्यावेळी आपण राष्ट्रसभेबद्दलची माहिती पाहिली असेल किंवा मुस्लिम लीगबद्दलची माहिती पाहिली असेल, त्या मार्गदर्शन सत्रामध्ये सुद्धा मी आपल्याला सांगितलं होतं की भलेही मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करणारी मुस्लिम लीगची स्थापना झाली असेल, मात्र कितीतरी असे मुस्लिम सदस्य जे होते ते राष्ट्रसभेच्या कार्यामध्ये सहभागी होते. स्वतः बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे 1913 पर्यंत राष्ट्रसभेमध्येच कार्यरत होते. ठीक आहे. त्यानंतर मग म्हणूयात आपण 1913 नंतर मग ते मुस्लिम लीगच्या कार्यामध्ये सहभागी झाले आणि 1920 मध्ये त्यांनी आपल्या राष्ट्रसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये जे आपलं पहिलं अधिवेशन पाहिलं होतं, या पहिल्या अधिवेशनाच्या संदर्भातली ही जी वस्तुनिष्ठ माहिती असेल, ही वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा, राष्ट्रसभेचं जे पहिलं अधिवेशन आहे जे मुंबईतील गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भरलं होतं, त्या अधिवेशनामध्ये खालील जे ठराव आहेत जे आपल्याला स्क्रीनवरती दिसत असतील ते ठराव संमत करण्यात आले होते. जसं पहा, राजकीय स्थितीची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना करणे. ठीक आहे. ब्रिटिश सरकारने रॉयल कमिशनची स्थापना करावी. त्यानंतर भारत मंत्र्यांचे इंडिया काउन्सिल बरखास्त करावे. प्रत्यक्षामध्ये समजा जर आपण पाहिलं मित्रांनो, तर हे जे भारत मंत्र्यांचं इंडिया काउन्सिल आहे, हे इंडिया काउन्सिल 1935चा जो आपण कायदा पाहिला होता, भारतीय सुधारणा कायदा, तर या 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यान्वये हे भारत मंत्र्यांचं इंडिया काउन्सिल बरखास्त करण्यात आलं होतं आणि त्याऐवजी भारत मंत्र्याला सल्ला देणारं सल्लागार मंडळ अस्तित्वात आलं होतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेची आहे. आता ही जी मागणी असेल राष्ट्रसभेची, ही मागणी मान्य कधी झाली? 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार. मात्र ही मागणी कधी केली होती? राष्ट्रसभेच्या स्थापनेवेळी, म्हणजेच राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये, जे भरलं होतं 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर 1885च्या दरम्यान. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, त्यानंतरचा तिसरा जो ठराव आहे जो राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये संमत करण्यात आला होता, तो म्हणजे केंद्रीय व प्रांतीय विधिमंडळामध्ये हिंदी म्हणजेच भारतीय लोकप्रतिनिधी घ्यावेत. मित्रांनो, वेळोवेळी भारतातील आपली जी सत्ता आहे ती सत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी वेळोवेळी ब्रिटिश सरकारने फोडा व राज्य करा या नीतीचा अवलंब केला होता, ज्याला आपण डिवाइड अँड रूल पॉलिसी असं म्हणतो. मात्र भारतीय लोकांमध्ये ब्रिटिश सत्तेबद्दल निर्माण झालेला असंतोष दूर करण्यासाठी काही ना काहीतरी, म्हणजे गाजर छडी धोरण ज्याला म्हणतो आपण, की काही ना काहीतरी सुधारणा देऊन भारतीयांची तोंड बंद करण्याचा जो फॉर्म्युला होता, तो फॉर्म्युलासुद्धा ब्रिटिश सरकारकडून वारंवार उपयोगात आणला जात होता. आणि म्हणूनच पहा की वेळोवेळी ब्रिटिश पार्लमेंटकडून भारतासाठी वेगवेगळे कायदे पारित करण्यात आले होते. आपण मोर्लेमिंटो सुधारणा कायदा पाहिला होता अगदी तपशीलवारपणे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा पाहिला होता, सोबतच 1935चा भारतीय सुधारणा कायदा पाहिला होता. या तीनही कायद्यांचा समजा जर आपण विचार केला तर वेळोवेळी प्रांतीय आणि केंद्रीय कायदेमंडळातील सदस्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकारने जरी केला असला, मात्र ते अल्पमतामध्ये असल्यामुळे कायदेमंडळातील विरोधाचा कुठलाही परिणाम हा ब्रिटिश सरकारच्या ध्येय धोरणावरती होत नव्हता. मात्र ही मागणी सुद्धा राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, चौथा जो ठराव मंजूर करण्यात आला होता राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये, तो म्हणजे ICS परीक्षेची कमाल वयोमर्यादा 23 वर्ष करावी. मित्रांनो, भारतातील उच्चाधिकार पदे भरण्यासाठी 1853च्या चार्टर ॲक्टनुसार भारतामध्ये किंवा इंग्लंडमध्ये सनदी सेवा परीक्षांचं आयोजन करण्यात यावं अशा पद्धतीची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर 1855 मध्ये पहिली ICSची स्पर्धा परीक्षा पार पडली होती. आणि जसं मी आपल्याला सांगितलं होतं की या ICSच्या सनदी सेवा परीक्षेमध्ये ग्रीक, लॅटिन, पर्शियन या भाषांवरती अधिक भर असल्यामुळे या परीक्षेचा जो पाठ्यक्रम होता हा पाठ्यक्रम ब्रिटिशांसाठी अनुकूल होता. मात्र याही परिस्थितीमध्ये पहा की भारतीयांनी ही परीक्षा देण्याचे आणि ही परीक्षा देऊन उत्तीर्ण करण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी नगण्य असलं तरी मात्र भारतीयांनी ही परीक्षा पास करण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी बाळगलं होतं. ठीक आहे. सोबतच म्हणूया आपण की ही परीक्षा समजा एखादा विद्यार्थी उत्तीर्ण करतोय, तर उत्तीर्ण केल्यानंतर त्या उत्तीर्ण विद्यार्थ्याला 1 वर्ष इंग्लंडमध्येच राहून आपला प्रोबेशन पिरियड, ज्याला आपण अप्रेंटिसशिप असं म्हणतो, ती पूर्ण करावी लागत होती.
ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सुरुवातीला जर म्हणू आपण की ज्यावेळी ही ICSची सनदी सेवा परीक्षा सुरू झाली त्यावेळी ही परीक्षा देण्याची जी कमाल वयोमर्यादा होती ती कमाल वयोमर्यादा होती 23 वर्ष. ठीक आहे. म्हणजे 1855 मध्ये जी ICSची सनदी सेवा परीक्षा पार पडली होती त्या परीक्षेची कमाल वयोमर्यादा होती ही 23 वर्ष. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 1860 मध्ये या ICS सनदी सेवा परीक्षेची कमाल वयोमर्यादा ही 22 वर्ष करण्यात आली होती. त्याच्यानंतर 1866 मध्ये जर आपण पाहिलं तर 1866 मध्ये या ICS सनदी सेवा परीक्षेची कमाल वयोमर्यादा ही 21 वर्ष करण्यात आली होती. मात्र 1879 मध्ये लॉर्ड लिटन हा भारताचा व्हाईसरॉय बनला होता आणि याने इंडियन स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्ट 1879 म्हणजेच 1879 पारित करून या ICSची कमाल वयोमर्यादा ही 21 वर्षावरून किती वर्ष केली होती? 19 वर्ष केली होती. ठीक आहे मित्रांनो, एक विचार करा की वय वर्ष 19 आणि या वर्षी ICS सारखी सनदी सेवा परीक्षा इंग्लंड किंवा लंडनमध्ये जाऊन ते देणे, उत्तीर्ण केल्यानंतर त्या देशामध्ये 1 वर्ष प्रोबेशन पिरियडमध्ये किंवा अप्रेंटिसशिपमध्ये राहणे ही गोष्ट सामान्य भारतीय विद्यार्थ्यांना झेपणारी नव्हती. ठीक आहे. जाणीवपूर्वक समजा जर आपण या परीक्षेबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, वेळोवेळी या ICS सनदी सेवा परीक्षेची कमाल वयोमर्यादा कमी करणे म्हणजेच भारतीयांचा या सनदी सेवा परीक्षा मधील प्रवेश रोखणे हा एक मूळ हेतू ब्रिटिशांचा होता, हे सुद्धा आपल्याला समजून येईल. तर 1879 मध्ये लॉर्ड लिटनने या ICSची कमाल वयोमर्यादा किती केली होती? 21 वर्षावरून 19 वर्ष केली होती. मात्र लॉर्ड लिटन नंतर एक उदारमतवादी व्हाईसरॉय भारताला लाभला होता ज्याचं नाव होतं लॉर्ड रिपन. याने आपल्या कार्यकाळामध्ये मात्र या ICS सनदी सेवा परीक्षेची कमाल वयोमर्यादा पूर्ववत केली. म्हणजे लॉर्ड लिटनने केलेली कमाल वयोमर्यादा 19 वर्षांवरून ती किती केली होती? 21 वर्ष केली होती. ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये अशा पद्धतीचे काही महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले होते. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात. त्यानंतर पहा, राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्येच 5वा जो ठराव आहे तो 5वा ठराव संमत करण्यात आला होता, तो म्हणजे लष्करी खर्च कमी करावा. ब्रिटिश सरकारने आपला जो लष्करी खर्च आहे तो कमी करावा. मित्रांनो, भारतातील आपली जी सत्ता आहे ती सत्ता सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी वेळोवेळी आपल्या लष्कराच्या पुनर्रचनेकडे लक्ष दिलं होतं. आपण 1857चा उठाव पाहिला होता. 1857चा उठाव हा एक ब्रिटिश विरोधी असंतोषच होता. या असंतोषामधूनच ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचा राष्ट्रीय स्वरूपाचा उठाव घडून आला होता. मात्र उठाव घडून गेल्यानंतर किंवा उठाव पूर्णतः निर्दयीपणे दडपून घेतल्यानंतर मात्र ब्रिटिशांनी आपलं जो अग्रक्रम आहे हा अग्रक्रम लष्कराच्या पुनर्रचनेकडे दिला होता. ठीक आहे. त्यानुसार जर आपण पाहिलं तर 1857च्या उठावाची पहिली ठिणगी आपल्याला म्हणता येईल की ती उत्तर भारतामध्येच पसरली होती आणि म्हणूनच ब्रिटिश सरकारने काय केलं होतं की 1857च्या उठावानंतर बंगाल प्रांतातील जे लष्कराचं प्रमाण होतं, ठीक आहे, बंगालमध्ये ते 1:2 असं केलं होतं. तर जे इतर प्रांत होते म्हणजे जसं मुंबई असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर मद्रास असेल, या प्रांतांमध्ये आपल्या सैनिकांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण 1:3 केलं होतं. ठीक आहे. आता 1:2 म्हणजे काय? तर 2 सैनिक जर भारतीय असतील तर 2 भारतीय सैनिकांमध्ये 1 ब्रिटिश सैनिक असेल. ठीक आहे. तर असं प्रमाण जे आहे ते 1857च्या उठावानंतर निश्चित करण्यात आलं होतं. तेच प्रमाण मुंबई आणि मद्रासमध्ये जर आपण पाहिलं, ठीक आहे, तर ते 3 भारतीय सैनिकांमागे 1 ब्रिटिश सैनिक हे प्रमाण निश्चित करण्यात आलं होतं. आता बंगालमध्ये हे प्रमाण निश्चित करण्याचं कारण हे होतं कारण या 1857च्या उठावाची पहिली ठिणगी ही बंगाल प्रांतामध्येच पेटली होती. ठीक आहे. तर त्याच्यामुळे पहा की इतक्या अवास्तव प्रमाणावर होणारा जो खर्च होता लष्करावरील तो ब्रिटिश सरकारने तात्काळ कमी करावा अशी मागणी करणारा ठराव सुद्धा हा राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा दुसरा, मिठावरील कर ब्रिटिश सरकारने रद्द करावा. मित्रांनो, मीठ ही सर्वसामान्यांच्या आयुष्यातील एक जीवनावश्यक गोष्ट मानली जाते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच मिठावर ब्रिटिश सरकार लादत असलेला जो अमाप कर होता तो कर ब्रिटिश सरकारने रद्द करून सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये असलेली जी जीवनावश्यक गोष्ट असेल त्या जीवनावश्यक गोष्टींचा विचार करून हा जो संपूर्ण प्रकारचा जो कर असेल तो रद्द करण्याची मागणी या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की वेळोवेळी ब्रिटिश सरकारने पहा की आर्थिक नीतीचा जो अवलंब आहे तो अवलंब
अतिशय म्हणू आपण ॲग्रेसिव्हपणे केला होता. ठीक आहे, ॲग्रेसिव्हपणे यासाठी म्हणूयात आपण की लंडनमध्ये तयार झालेला माल ज्यावेळी भारतामध्ये विकण्यासाठी येत होता त्यावेळी आपल्या मालावरती कमीत कमी आयात कर शुल्क, ज्याला आपण एक्साईज ड्युटी म्हणतो, आणि भारतातच उत्पादित झालेला भारतीय कारागिरांकडून तयार झालेल्या मालावरती जास्तीत जास्त विक्री कर शुल्क म्हणजे ज्याला आपण सेल टॅक्स म्हणतो असं लादून भारतातील किंवा भारतीय कारागिरांचा व्यापार बंद करण्याचं धोरण ब्रिटिश सरकारने अवलंबलं होतं. आणि त्याच्यामुळंच आपल्या देशातील कारागिरांना संरक्षण देण्यासाठी म्हणून हा ठराव जो आहे हा ठराव राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आला होता. तो म्हणजे भारतीय मालाला संरक्षण मिळेल असे धोरण ब्रिटिश सरकारने अवलंबवावे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा 8वा जो ठराव होता जो राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला होता तो म्हणजे शेतकऱ्यांवरील करांचा बोजा हलका करावा. मित्रांनो, लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केलेली कायमधारा पद्धत असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर मद्रास प्रांतातली रयतवारी पद्धत असेल, वायव्य भारतातली म्हणू आपण महालवारी पद्धत असेल, या जमीन महसुलाच्या पद्धतीतून खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल केला जात होता. आणि त्यामुळेच म्हणू आपण तर भारतातील शेतकऱ्यांचं जे जीवन आहे ते अत्यंत हलाखीचं बनलं होतं. तर या परिस्थितीमधून शेतकऱ्यांची जी पिळवणूक आहे, शोषण आहे, ते शोषण थांबवण्यासाठी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये ही मागणी करण्यात आली होती, ती म्हणजे शेतकऱ्यांवरील करांचा बोजा ब्रिटिश सरकारने हलका करावा. सोबतच म्हणू आपण तर आपल्याला माहिती आहे की वेळोवेळी इंग्रज बर्मा युद्धामधून ब्रह्मदेशाचे म्हणजे उत्तर ब्रह्मदेश, दक्षिण ब्रह्मदेश भारतामध्ये विलीन करण्याचं धोरण ब्रिटिश सरकारने अनुसरलं होतं. ठीक आहे, त्यानंतर ब्रह्मदेश खालसा करून ब्रिटिशकालीन भारताचा अविभाज्य घटक ब्रिटिश सरकारने बनवला होता. मात्र राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमार हा खालसा करू नये किंवा तो ब्रिटिशकालीन भारताला जोडू नये अशा पद्धतीची मागणी करणारा ठरावसुद्धा या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला होता. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. तर पहा मित्रांनो, आता आपण राष्ट्रसभेचं दुसरं अधिवेशन या ठिकाणी अभ्यासणार आहोत. राष्ट्रसभेचे दुसरं अधिवेशन जे आहे ते राष्ट्रसभेचं दुसरं अधिवेशन पहा कुठे भरलं होतं, कलकत्ता या ठिकाणी भरलं होतं. या राष्ट्रसभेच्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर दादाभाई नौरोजी या राष्ट्रसभेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हे अधिवेशन कधी भरलं होतं तर 1886 मध्ये. ठीक आहे, याच्याबद्दलची संपूर्ण ज्या काही शॉर्ट ट्रिक्स असतील आपल्या त्या आपण लेक्चरच्या शेवटी अभ्यासणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर पहा की या राष्ट्रसभेच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेला जो नॅशनल कॉन्फरन्स होता, ठीक आहे, एक संघटना म्हणूयात आपण किंवा पक्ष होता ज्याची स्थापना सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये कलकत्ता या ठिकाणी केली होती. ठीक आहे, तर या कलकत्ता या ठिकाणी सन 1883 मध्ये स्थापन केलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचं विलिनीकरण त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये घडवून आणलं होतं. तर हे एक दुसऱ्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य. चला त्यानंतर बघा मित्रांनो, राष्ट्रसभेचं जे दुसरं अधिवेशन आहे हे दुसरं अधिवेशन भरलं होतं 1886 मध्ये. ठीक आहे, आता या 1886 मध्ये भरलेल्या राष्ट्रसभेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर दादाभाई नौरोजी हे राष्ट्रसभेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की हे राष्ट्रसभेचं दुसरं अधिवेशन कुठे भरलं होतं, कलकत्ता या ठिकाणी भरलं होतं. ठीक आहे, तर या राष्ट्रसभेच्या कलकत्ता या ठिकाणी भरलेल्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी नॅशनल कॉन्फरन्सचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण घडवून आणलं होतं. मित्रांनो, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ही जी संस्था किंवा संघटना असेल नॅशनल कॉन्फरन्स, ठीक आहे, हिची स्थापना 1883 मध्ये कलकत्ता या ठिकाणी केली होती. कुठे तर कलकत्ता या ठिकाणी केली होती. ठीक आहे, आणि 1886 मध्ये म्हणूयात आपण तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये स्थापन केलेल्या कलकत्ता येथील नॅशनल कॉन्फरन्सचं विलिनीकरण कुठे केलं होतं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये केलं होतं. ठीक आहे, चला त्यानंतर पाहू आपण की काँग्रेसने राष्ट्रसभेच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये राजकीय व्यासपीठ म्हणून काम करावे अशा पद्धतीचा निर्णय हा राष्ट्रसभेच्या दुसऱ्या अधिवेशनाला उपस्थित असणाऱ्या समस्त सदस्यांकडून घेण्यात आला होता. ठीक आहे, तर ही जी काही महत्त्वपूर्ण माहिती असेल मित्रांनो राष्ट्रसभेच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये ती सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण.
त्यानंतर बघा मित्रांनो, राष्ट्रसभेचं तिसरं अधिवेशन जे आहे ते राष्ट्रसभेचं तिसरं अधिवेशन भरलं होतं मद्रास या ठिकाणी. कोणत्या वर्षी भरलं तर 1887 मध्ये राष्ट्रसभेचं तिसरं अधिवेशन भरलं होतं. ठीक आहे. ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. तर राष्ट्रसभेचे अध्यक्षपद भूषविणारे पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणून बद्रुद्दीन तय्यबजी यांना ओळखलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पहा की या राष्ट्रसभेच्या अधिवेशनाच्या आयोजनासाठी भिन्न धर्मीयांची एक स्वागत समिती या राष्ट्रसभेच्या तिसऱ्या अधिवेशनादरम्यान स्थापन करण्यात आली होती. त्याच्यामुळे मित्रांनो ही गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. भिन्न धर्मीयांची स्वागत समिती या तिसऱ्या अधिवेशनामध्ये स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर पहा की न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं पहिलं अधिवेशन सुद्धा या राष्ट्रसभेच्या तिसऱ्या अधिवेशनामध्येच म्हणजेच मद्रास या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. ठीक आहे. तर मित्रांनो 1887 मध्येच न्यायमूर्ती रानडे यांनी या भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केली होती, जिला राष्ट्रीय सामाजिक परिषद या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर या परिषदेचं पहिलं अधिवेशन हे राष्ट्रसभेच्या तिसऱ्या अधिवेशनादरम्यानच कुठे भरवण्यात आलं होतं? मद्रास या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, राष्ट्रसभेचं चौथं अधिवेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर राष्ट्रसभेच्या चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल. तर राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषविणारे पहिले ब्रिटिश व्यक्ती म्हणून जॉर्ज यूल यांचा उल्लेख केला जातो. ठीक आहे. तर यांच्याबद्दलची जी काही माहिती असेल ती माहिती आपण आपल्या मार्गदर्शन सत्राच्या शेवटी मित्रांनो अभ्यासणारच आहोत. ठीक आहे. कारण त्यामध्ये आपण संपूर्ण जे काही सुरुवातीची राष्ट्रसभेची जी 10 महत्त्वपूर्ण अधिवेशने होती, तर त्या अधिवेशनांचे अध्यक्ष कोण होते, ती अधिवेशने कोणत्या वर्षी भरली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रसभेचे पहिले ख्रिश्चन, पहिले पारशी, त्यानंतर पहिले ब्रिटिश, त्यानंतर पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते याबद्दलची माहिती सुद्धा आपण शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून लक्षात ठेवणार आहोत. त्यानंतर पहा मित्रांनो, कारण सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रसभेची स्थापना ही सुद्धा ब्रिटिशांच्या वरदहस्ताखालीच झाली होती. ठीक आहे. किंबहुना आपल्याला असं म्हणता येईल तर तत्कालीन भारताचे जे काही व्हाईसरॉय होते कोण तर लॉर्ड डफरीन यांच्याच मार्गदर्शनाखाली सर ॲलन ऑक्टोवियन ह्यूम, सर हेनरी कॉटन, सर विलियम वेडरबर्न या 3 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी राष्ट्रसभेची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 रोजी केली होती. ठीक आहे. आणि तेव्हापासूनच म्हणूयात आपण तर राष्ट्रसभा आणि ब्रिटिश आपापसातील सहकार्याने कार्य करत होते. मात्र या राष्ट्रसभेमधले जे सदस्य असतील या सदस्यांनी ज्यावेळी ब्रिटिशांच्या राजकीय ध्येय धोरणांवरती टीका करून आपल्या राजकीय मागण्या ब्रिटिशांकडे करायला सुरुवात केली होती, तेव्हापासून ब्रिटिश आणि राष्ट्रसभेचे सदस्य यांच्यातील संबंध झपाट्याने बिघडत गेले आणि राष्ट्रसभेच्या चौथ्या अधिवेशनांपर्यंत हे संबंध इतके बिघडले की राष्ट्रसभेच्या अधिवेशनाला जागासुद्धा मिळाली नव्हती. ठीक आहे. आता राष्ट्रसभेतील सदस्य आणि ब्रिटिश सरकार यांचे संबंध दुरावतच चालले होते. या पार्श्वभूमीवर पहा की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसभेची स्थापना झाली होती ते म्हणजे व्हाईसरॉय लॉर्ड डफरीन यांनीच काँग्रेसचा उल्लेख अति अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था म्हणून केला होता. यासोबतच पहा की लॉर्ड डफरीनने जे शासकीय ब्रिटिश कर्मचारी होते तर या ब्रिटिश शासकीय कर्मचाऱ्यांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रसभेशी कसल्याही प्रकारचा संबंध ठेवण्यास बंदी घातली होती. इतके जे संबंध असतील ते संबंध ब्रिटिश सरकार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बिघडलेले होते. ठीक आहे. आता राष्ट्रसभेच्या या चौथ्या अधिवेशनाला भलेही एक ब्रिटिश व्यक्ती या राष्ट्रसभेच्या चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्षपदी विराजमान झाले असतील, मात्र राष्ट्रसभेच्या या चौथ्या अधिवेशनाला जागा मिळत नव्हती आणि म्हणून मग दरभंग्याचे जे महाराज होते या दरभंग्यांच्या महाराजांनी एक बंगला विकत घेऊन या राष्ट्रसभेच्या चौथ्या अधिवेशनाला आपली जागा उपलब्ध करून दिली होती. ठीक आहे. तर मित्रांनो, ह्या संपूर्ण ज्या घडामोडी असतील या राष्ट्रसभेच्या चौथ्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, राष्ट्रसभेचं 5वं अधिवेशन. तर राष्ट्रसभेचं जे 5वं अधिवेशन आहे ते 5वं अधिवेशन कुठे भरलं होतं? मुंबई या ठिकाणी भरलं होतं. राष्ट्रसभेचं हे 5वं अधिवेशन 1889 मध्ये भरलं होतं. ठीक आहे. तर यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती माहिती आपण मार्गदर्शन सत्राच्या शेवटी अभ्यासणारच आहोत शॉर्ट ट्रिक्समध्ये. ठीक आहे. तर याचे अध्यक्ष होते परत एक ब्रिटिश व्यक्ती ज्यांचं नाव होतं सर विलियम वेडरबर्न. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रसभेच्या 3 संस्थापकांपैकी एक संस्थापक म्हणून सर विलियम वेडरबर्न यांचा उल्लेख केला जातो.
ठीक आहे. त्यानंतर पहा की राष्ट्रसभेच्या या 5व्या अधिवेशनाला जे मुंबई या ठिकाणी भरलं होतं, तर ब्रिटिश पार्लमेंटचे जे सदस्य होते ज्यांचं नाव होतं चार्ल्स ब्रॅडला हे या राष्ट्रसभेच्या 5व्या अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते. त्याच्यानंतर पहा की या राष्ट्रसभेच्या 5व्या अधिवेशनामध्येच किंवा अधिवेशनादरम्यानच म्हणूयात आपण, तर ब्रिटिशांना भारतीयांच्या ज्या काही न्याय्य मागण्या असतील या न्याय्य मागण्यांची माहिती देण्यासाठी इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी 1889 मध्ये काँग्रेसची शाखा स्थापन करण्यात आली होती, जिचं नाव होतं ब्रिटिश काँग्रेस कमिटी. ब्रिटिश काँग्रेस कमिटीची स्थापना ही 1889 मध्ये करण्यात आली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर सर विल्यम डिग्बी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची शाखा म्हणून इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी 1889 मध्ये या ब्रिटिश काँग्रेस कमिटीची स्थापना करण्यात आली होती. आणि मित्रांनो, या ब्रिटिश काँग्रेस कमिटीकडून 1890 मध्ये आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार घडवून आणण्यासाठी इंडिया नावाचं जे वृत्तपत्र आहे, हे इंडिया नावाचं वृत्तपत्र किंवा मासिक म्हणता येईल आपल्याला, ठीक आहे, ते इंडिया नावाचं मासिक या ब्रिटिश काँग्रेस कमिटी मार्फत सुरू करण्यात आलं होतं. ठीक आहे. तर या राष्ट्रसभेच्या 5व्या अधिवेशनासंदर्भातील ही माहिती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, राष्ट्रसभेच्या 5व्या अधिवेशनामध्येच की भारतीय प्रतिनिधींची संख्या कायदेमंडळात वाढवण्याची मागणी करणारा एक ठराव या राष्ट्रसभेच्या 5व्या अधिवेशनादरम्यान संमत करण्यात आला होता. या राष्ट्रसभेच्या 5व्या अधिवेशनाला काही महाराष्ट्रीयन महिला सुद्धा उपस्थित होत्या, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने रमाबाई रानडे, त्यानंतर पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर या 3 महिलांचा सहभाग जो आहे, हा सहभाग राष्ट्रसभेच्या या 5व्या अधिवेशनामध्ये होता. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, राष्ट्रसभेचं जे 6वं अधिवेशन आहे, हे राष्ट्रसभेचं 6वं अधिवेशन भरलं होतं 1890 मध्ये. कधी? तर 1890 मध्ये भरलं होतं. ज्या राष्ट्रसभेच्या 6व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते फिरोजशाह मेहता. ठीक आहे. त्यानंतर की राष्ट्रसभेचं 6वं अधिवेशन जे आहे ते 6वं अधिवेशन भरलं होतं कलकत्ता या ठिकाणी. त्यानंतर याच राष्ट्रसभेच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर असलेल्या कदंबिनी गांगुली यांनी काँग्रेसच्या अधिवेशनाला संबोधित केलं होतं किंवा या काँग्रेसच्या 6व्या अधिवेशनामध्ये भाषण दिलं होतं. ठीक आहे. तर काँग्रेसच्या अधिवेशनाला संबोधित करणारी पहिली महिला म्हणून सुद्धा या कदंबिनी गांगुली यांचा उल्लेख केला जातो. ठीक आहे. तर ही माहिती सुद्धा आपल्याला राष्ट्रसभेच्या 6व्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, आत्तापर्यंत जी राष्ट्रसभेची 6 अधिवेशने आहेत, त्या 6 अधिवेशनांच्या संदर्भातली वस्तुनिष्ठ माहिती आपण या ठिकाणी पाहिली. आता प्रश्न जे आहेत, कुठल्याही परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातील याचा आपण अंदाज बांधू शकत नाही. आणि त्याच दृष्टीने पहा की समजा कुठल्या युरोपियन व्यक्तींनी किंवा ब्रिटिश व्यक्तींनी राष्ट्रसभेचं अध्यक्षपद भूषवलं, असा जर समजा आपल्याला प्रश्न विचारला तर ही माहिती आपल्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. ठीक आहे. याबद्दलची सुरुवातीचे जे काही 2 अध्यक्ष असतील त्यांच्याबद्दलची माहिती आपण ऑलरेडी आपल्या आत्तापर्यंतच्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनामध्ये पाहिली आहे. ठीक आहे. तरी पण या ठिकाणी पहा की जे युरोपियन अध्यक्ष राष्ट्रसभेच्या अधिवेशनाला लाभले होते त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या चार्टमध्ये दिसणार आहे. तर पहा, राष्ट्रसभेचं जे अधिवेशन होतं, 4थं अधिवेशन आपण पाहिलं होतं 1888 या ठिकाणी 1888 मध्ये भरलं होतं. कुठे? तर अलाहाबाद या ठिकाणी, ज्याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल. ठीक आहे. तर राष्ट्रसभेचे अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवणारे पहिले ब्रिटिश व्यक्ती म्हणून जॉर्ज यूल यांचा उल्लेख केला जातो. त्याच्यानंतर पहा, राष्ट्रसभेचं आपण 5वं अधिवेशन पाहिलं होतं. राष्ट्रसभेचं 5वं अधिवेशन भरलं होतं 1889 मध्ये. कुठे भरलं होतं? मुंबई या ठिकाणी भरलं होतं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर सर विल्यम वेडरबर्न यांच्याबद्दलची माहिती सुद्धा आपण पाहिली आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा की 1894 मध्ये जे राष्ट्रसभेचं अधिवेशन भरलं होतं, कुठे? तर मद्रास किंवा चेन्नई या ठिकाणी. तर त्याच्या अध्यक्षपदी ऑल्फ्रेड वेब यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 1904 मध्ये जे राष्ट्रसभेचं अधिवेशन भरलं होतं, कुठे? तर मुंबई या ठिकाणी. या अधिवेशनाचं अध्यक्षपद
सर हेनरी कॉटन यांनी भूषवलं होतं. सर हेनरी कॉटन हे सुद्धा राष्ट्रसभेच्या 3 संस्थापकांपैकी एक संस्थापक म्हणून ओळखले जात होते. त्याच्यानंतर पहा, राष्ट्रसभेचं अधिवेशन जे 1910 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी भरलं होतं. ठीक आहे, तर या राष्ट्रसभेच्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून सर विल्यम वेडरबर्न यांची नियुक्ती करण्यात आली होती. ठीक आहे, तर मित्रांनो, या चार्टवरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल पहा की राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषविणारे पहिले ब्रिटिश व्यक्ती कोण. ठीक आहे, तर जॉर्ज यूल. त्यानंतर पहा की राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे 2दा अध्यक्षपद भूषविणारी ब्रिटिश व्यक्ती कोण, असा जर प्रश्न विचारला तर सर विल्यम वेडरबर्न, कारण यांनी राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद कितीदा भूषवलाय, तर 2दा भूषवलाय. ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही जी काही वस्तुनिष्ठ माहिती असेल मित्रांनो, ती या युरोपियन अध्यक्षांच्या संदर्भातली आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, राष्ट्रसभेचं 16वे अधिवेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर राष्ट्रसभेच्या या 16व्या अधिवेशनाचं अध्यक्षपद नारायण गणेश चंदावरकर या एका मराठी माणसानी भूषवलं होतं. ठीक आहे, तर हे अधिवेशन राष्ट्रसभेचं 1900 मध्ये लाहोर या ठिकाणी भरलं होतं. त्यानंतर पहा की राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषविणारे नारायण गणेश चंदावरकर हे पहिले मराठी व्यक्ती ठरले होते. ठीक आहे, किंवा पहिले मराठी अध्यक्ष ठरले होते. तर ही माहिती सुद्धा आपल्याला पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेमध्ये विचारली जाण्याचा दाट संभव आहे मित्रांनो. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, त्यानंतर आपण राष्ट्रसभेच्या 1905च्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर राष्ट्रसभेचं जे 1905चं अधिवेशन आहे, हे 1905चं अधिवेशन बनारस या ठिकाणी भरलं होतं. ठीक आहे, तर राष्ट्रसभेच्या या बनारस अधिवेशनाचं अध्यक्षपद नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भूषवलं होतं, जे की महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात. ठीक आहे, तर याच पार्श्वभूमीवर पहा मित्रांनो की 16 ऑक्टोबर 1905 रोजी लॉर्ड कर्झनने बंगाल प्रांताची फाळणी घडवून आणली होती आणि त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये हे राष्ट्रसभेचं अधिवेशन भरलं होतं. तर या पार्श्वभूमीवर पहा की राष्ट्रसभेचं जे 1905चं अधिवेशन बनारस या ठिकाणी भरलं होतं, तर या अधिवेशनामध्ये लॉर्ड कर्झनच्या धोरणावरती टीका करण्यात आली होती, कारण त्याने बंगालची फाळणी घडवून आणली होती. सोबतच म्हणूयात आपण तर बंगालच्या फाळणीमागे जरी व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनने प्रशासकीय सोय हे कारण जरी पुढे केलं असलं, मात्र ज्या पद्धतीने या बंगाल प्रांताची फाळणी करण्यात आली होती त्यानुसार बंगालमधील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडून, ठीक आहे, बंगाल प्रांतातील राष्ट्रीय चळवळ कमकुवत करण्याचा जो डाव होता ब्रिटिश सरकारचा, त्याचा निषेध करण्यात आला होता. आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर दादाभाई नौरोजी यासारख्या मवाळवादी नेत्यांनी सुद्धा आम्हाला न्याय हवा आहे, भीक नको, अशा पद्धतीचं वक्तव्य या अधिवेशनामध्ये केलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की याच अधिवेशनामध्ये ज्याचे अध्यक्ष नामदार गोपाळकृष्ण गोखले होते, ठीक आहे, तर याच अधिवेशनामध्ये प्रसिद्ध जहालवादी जे नेते होते बिपिनचंद्र पाल यांनी ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकण्याचा प्रस्ताव या राष्ट्रसभेच्या बनारस अधिवेशनामध्ये मांडला होता. ठीक आहे, त्यानंतर पहा की याच दरम्यान प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागताचा जो मुद्दा आहे, तो मुद्दा या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला होता. मित्रांनो, याच दरम्यान जर म्हणू आपण तर नुकतीच ऑक्टोबर महिन्यामध्ये ब्रिटिश सरकारने या बंगाल प्रांताची फाळणी घडवून आणली होती आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी या प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागताचा ठराव या अधिवेशनामध्ये मांडणे अतिशय आश्चर्यकारक होतं आणि म्हणूनच राष्ट्रसभेच्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या निर्णयाला कित्येक या अधिवेशनाला उपस्थित असलेल्या कित्येक जहालवादी नेत्यांनी हरकत घेतली होती आणि म्हणूनच या मुद्द्यावरून राष्ट्रसभेतील जहाल नेते आणि मवाळ नेते यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते. ठीक आहे, आणि या मतभेदातूनच म्हणू आपण तर पुढची जी 2 राष्ट्रसभेची अधिवेशने होती, या अधिवेशनामध्ये सरळ म्हणूयात आपण तर राष्ट्रसभेमध्ये जहाल आणि मवाळ अशा पद्धतीचे 2 गट पडले गेले होते. राष्ट्रसभेमध्ये फूट घडून आली होती. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण या ठिकाणी. त्यानंतर बघा मित्रांनो, 1906 मध्ये भरलेलं राष्ट्रसभेचं कलकत्ता अधिवेशन आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, ज्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी हे होते. मित्रांनो, एक पहा
की 1906च्या या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रसभेतील जहालांना लोकमान्य टिळकांना या अधिवेशनाचे अध्यक्ष बनवायचं होतं. ठीक आहे. मात्र राष्ट्रसभेतील मवाळ गटातील नेत्यांनी लोकमान्य टिळकांच्या नावाला हरकत घेतल्यामुळे ठीक आहे पुन्हा एकदा राष्ट्रसभेतील जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये तडजोड घडवून आणण्यासाठी 82 वर्ष वय असलेल्या दादाभाई नौरोजी यांची निवड करण्यात आली होती. ठीक आहे. तर 82 वर्षीय दादाभाई नौरोजी यांची 1906च्या राष्ट्रसभेच्या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही पुन्हा एकदा जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये झालेली तडजोडच होती. ठीक आहे. मात्र या राष्ट्रसभेच्या अधिवेशनामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय मित्रांनो घेण्यात आले होते. काही नाविन्यता या राष्ट्रसभेच्या अधिवेशनामध्ये आपल्याला पाहायला भेटली होती. ती म्हणजे अशी की अधिकृतपणे दादाभाई नौरोजी यांनी या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलत असताना की स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं उद्दिष्ट असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र या स्वराज्य या शब्दावरून सुद्धा जहाल आणि मवाळांमध्ये मतभेद निर्माण झाले. कारण राष्ट्रसभेतील जहालांना पहा की स्वराज्य या शब्दाचा अर्थ अभिप्रेत होता जहालांना काय तर पूर्ण स्वातंत्र्य. पूर्ण स्वातंत्र्य हा या स्वराज्य शब्दाचा अर्थ कोणाला अभिप्रेत होता जहालांना अपेक्षित होता. ठीक आहे. तर स्वराज्य या शब्दाचा अर्थ मवाळांना राष्ट्रसभेतील अपेक्षित होता तो म्हणजे वसाहतींचे स्वातंत्र्य. वसाहतींचे स्वातंत्र्य ज्या प्रकारचे स्वातंत्र्य ब्रिटिश सरकारने अमेरिकेतील 13 वसाहतींना दिलं होतं. 13 वसाहतींना दिलं होतं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच म्हणूयात आपण की राष्ट्रसभेतील आणि जहालात आणि मवाळांमध्ये जे मतभेद असतील ते मतभेद आणखीनच वाढले होते. ठीक आहे. त्यानंतर पहा की या 1906 मध्ये कलकत्ता या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा बंगालची फाळणी रद्द करण्याचा ठराव मांडण्यात आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की या राष्ट्रसभेच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये जहालांचा जो चतुसूत्री कार्यक्रम होता विशेष करून म्हणूयात आपण लोकमान्य टिळकांनी ठीक आहे हा चतुसूत्री कार्यक्रम सुचविला होता. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण. तर राष्ट्रसभेच्या या कलकत्ता अधिवेशनामध्ये जहालांचा जो कार्यक्रम होता स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री राष्ट्रसभेने आपल्या या कलकत्ता अधिवेशनामध्ये स्वीकारली होती. ठीक आहे. तर ह्या काही प्रमुख घडामोडी आहेत राष्ट्रसभेच्या या 1906च्या कलकत्ता अधिवेशनाच्या संदर्भातील. ठीक आहे. त्यासुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण या ठिकाणी. त्यानंतर पहा मित्रांनो की 1905 मध्ये राष्ट्रसभेतील जहाल आणि मवाळांमध्ये ठिणगी तर पडलीच होती. ठीक आहे. जहाल आणि मवाळांमध्ये मतभेदाला सुरुवात ही 1905च्या बनारस अधिवेशनापासूनच झाली होती. ठीक आहे. त्यानंतर मग दादाभाई नौरोजी हे 1906च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष बनले होते. तर दादाभाई नौरोजी यांची झालेली अध्यक्षपदावरील निवड ही पुन्हा एकदा राष्ट्रसभेतील जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये झालेली तडजोडच होती. ठीक आहे. आणि याच पार्श्वभूमीवर पहा 1907चं अधिवेशन भरलं होतं सुरत या ठिकाणी. मात्र मित्रांनो 1906चं समजा आपण राष्ट्रसभेचं अधिवेशन पाहिलं तर या राष्ट्रसभेच्या कलकत्ता अधिवेशनामध्येच असं निश्चित करण्यात आलं होतं की पुढील वर्षीचं राष्ट्रसभेचं अधिवेशन कुठे भरवण्यात येईल नागपूरला भरविण्यात येईल. मात्र नागपूरमध्ये जहालवाद्यांचा प्रभाव असल्यामुळं ऐन वेळेवरती राष्ट्रसभेतील मवाळांनी राष्ट्रसभेचं प्रस्तावित नागपूर अधिवेशन हे नागपूरऐवजी कुठे घेण्याचं ठरवलं सुरत या ठिकाणी घेण्याचं ठरवलं. तर या राष्ट्रसभेच्या सुरत अधिवेशनाच्या अध्यक्षपदी जहालांना लाला लजपतराय यांना अध्यक्ष बनवायचं होतं. मात्र लाला लजपतराय यांच्या नावाला सुद्धा राष्ट्रसभेतील मवाळांनी विरोध दर्शविला. ठीक आहे. त्यानंतर या राष्ट्रसभेच्या 1907 मधील सुरत अधिवेशनाला सुरुवात झाली. या राष्ट्रसभेच्या सुरत अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते पंडित मदन मोहन मालवीय. तर पंडित मदन मोहन मालवीय हे या राष्ट्रसभेच्या सुरत अधिवेशनाला संबोधित करत असताना त्यांच्या भाषणानंतर त्यांनी लगेच या राष्ट्रसभेच्या सुरत अधिवेशनाचं अध्यक्ष जाहीर केलं ते म्हणजे रासबिहारी घोष. ठीक आहे. आता मात्र या राष्ट्रसभेच्या सुरत अधिवेशनाला उपस्थित असलेल्या जहालांनी रासबिहारी घोष यांच्या नावाला हरकत घेतली. ठीक आहे. सोबतच अध्यक्ष निवडीच्या अगोदर आमचे म्हणणे विचारात घ्यावे अशा पद्धतीची मागणी प्रसिद्ध जहालवादी नेते लोकमान्य टिळक यांनी या मवाळांकडे केली होती. मात्र ज्यावेळी लोकमान्य टिळक हे राष्ट्रसभेच्या अधिवेशनाच्या व्यासपीठावरती ही मागणी मांडण्यासाठी गेले तर त्यांना या व्यासपीठावरून हुकलावून लावण्यात आलं होतं. ठीक आहे. आणि म्हणूनच लोकमान्य टिळकांचा झालेला हा जो अपमान होता हा अपमान त्यांचे समर्थक असलेल्या जहालवादी तरुणांना
पसंत पडला नाही आणि त्यांनी या राष्ट्रसभेच्या सुरत अधिवेशनामध्ये गदारोळ सुरू केला. ठीक आहे, आणि त्याचमुळे म्हणता येईल आपल्याला की राष्ट्रसभेच्या या सुरत अधिवेशनामध्ये राष्ट्रसभेमध्ये खूप मोठी फूट घडून आली होती जहाल आणि मवाळांमध्ये. शेवटी राष्ट्रसभेच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले रासबिहारी बोस यांनी या अधिवेशनाचं कामकाज ठीक आहे अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केलं होतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काही एक दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे की ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळवणे हे काँग्रेसचं अंतिम ध्येय असून या ध्येयाप्राप्तीसाठी शांततामय व सनदशीर मार्गाने प्रयत्न करणे हेच काँग्रेसचे धोरण असल्याचं घोषित करण्यात आलं होतं. याउलट मी यापूर्वीच्याच राष्ट्रसभेच्या अधिवेशनामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की राष्ट्रसभेच्या कलकत्ता अधिवेशनाच्या व्यासपीठावरून बोलत असताना दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय काँग्रेसचं उद्दिष्ट हे स्वराज्य असल्याचं जाहीर केलं होतं आणि हेही सांगितलं होतं मी तुम्हाला की स्वराज्य या शब्दाचा अर्थ राष्ट्रसभेतील जहालांना अपेक्षित होता पूर्ण स्वातंत्र्य आणि मवाळांना अपेक्षित होता वसाहतींचे स्वातंत्र्य किंवा ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. आणि म्हणूनच या राष्ट्रसभेच्या सुरत अधिवेशनामध्ये राष्ट्रसभेतील मवाळांनी आपली मनमानी करण्याचा प्रयत्न करून ठीक आहे ही जी मागणी असेल की ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळवणे हे काँग्रेसचं अंतिम ध्येय आहे असं जाहीर केलं होतं आणि म्हणूनच राष्ट्रसभेतील जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये ही फूट घडून आली होती. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. चला त्यानंतर बघा मित्रांनो, राष्ट्रसभेचं आपण 1916चं अधिवेशन पाहणार आहोत. हे 1916चं राष्ट्रसभेचं अधिवेशन लखनौ या ठिकाणी भरलं होतं. मित्रांनो, राष्ट्रसभा असेल किंवा मुस्लिम लीग असेल यांच्यासाठी हे लखनौ अधिवेशन अतिशय ऐतिहासिक ठरलं होतं. ऐतिहासिक यासाठी म्हणूयात आपण कारण 1907च्या सुरत अधिवेशनानंतर राष्ट्रसभेतील जहालांचं कार्य हे राष्ट्रसभेच्या बाहेर राहूनच सुरू होतं. ठीक आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये की 1914मध्ये लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगामधून सुटका झाली होती. त्यांनी सुद्धा मग राष्ट्रसभेतील मवाळांशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. सोबतच मुस्लिम लीगसुद्धा राष्ट्रसभेला सावत्र भाऊ समजून आपली वेगळी चूल मांडली होती. तर अशा परिस्थितीमध्ये 1916च्या या लखनौ अधिवेशनामध्ये राष्ट्रसभेतील जहाल आणि मवाळ एकत्र आले. सोबतच म्हणूयात आपण तर राष्ट्रसभा आणि मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करणारी मुस्लिम लीग ही सुद्धा एकत्र आली होती. ठीक आहे, तर या 1916च्या राष्ट्रसभेच्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष होते बाबू अंबिकाचरण मुजुमदार. बाबू अंबिकाचरण मुजुमदार. हे अधिवेशन लखनौ या ठिकाणी भरविण्यात आलं होतं. आपण पाहिलं 1916मध्ये हे अधिवेशन भरलं होतं. त्यानंतर पहा की जहालांना काँग्रेसमध्ये सामील करून घेण्यात आलं होतं. त्यानंतर 1909च्या मोर्लेमेंटो सुधारणा कायद्यानुसार भारतातील मुस्लिमांना ब्रिटिशांनी स्वतंत्र मतदारसंघ देण्याचं मान्य केलं होतं. तर या मोर्लेमेंटो सुधारणा कायद्यानुसार मुस्लिमांना मिळालेली स्वतंत्र मतदारसंघ असतील. ठीक आहे, तर या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी राष्ट्रसभेने म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मान्य केली. या बदल्यामध्ये मुस्लिम लीगने सुद्धा जी राष्ट्रसभेची मागणी होती की साम्राज्याअंतर्गत ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य ब्रिटिश सरकारने भारताला द्यावं, तर या मागणीला सुद्धा मुस्लिम लीगने आपला पाठिंबा म्हणता येईल आपल्याला किंवा समर्थन दिलं होतं. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने हे राष्ट्रसभेचं जे लखनौ अधिवेशन आहे हे लखनौ अधिवेशन अतिशय ऐतिहासिक असं ठरलं होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, 1920 साली राष्ट्रसभेचं जे अधिवेशन आहे ते अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरविण्यात आलं होतं. आता 1920ची जर समजा आपण एक घटना पाहिली तर खिलाफत परिषदेला पाठिंबा म्हणून महात्मा गांधींनी असहकार चळवळीचा पावित्रा घेतला होता. ठीक आहे, त्यानंतर 1 ऑगस्ट 1920 रोजी महात्मा गांधींनी संपूर्ण अखिल भारतीय स्तरावर असहकार आंदोलन सुरू करण्याचं निश्चित केलं होतं. ठीक आहे, मात्र पहा की या अधिवेशनामध्ये ठीक आहे या अधिवेशनामध्ये राष्ट्रसभेच्या नागपूर अधिवेशनामध्ये या राष्ट्रसभेच्या असहकार कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली होती. ठीक आहे, त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर राष्ट्रसभेच्या या 1920च्या नागपूर अधिवेशनामध्ये असहकार ठराव एकमताने संमत करण्यात आला होता. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी सुद्धा महात्मा गांधींनी सुरू केलेल्या या असहकार आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला होता आणि त्यावेळी त्यांनी देशातील जनतेने जर महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार चळवळीला पाठिंबा दिला तर मी निश्चितपणे महात्मा गांधीजींच्या पाठीशी उभी राहीन. ठीक आहे, अशा पद्धतीचं मत ठीक आहे लोकमान्य टिळकांनी सुद्धा बोलून दाखवलं होतं. ठीक आहे, स्वतः महात्मा गांधींनी सुद्धा असहकार आंदोलनाच्या संदर्भामध्ये
की या असहकार आंदोलनादरम्यान लोकांनी कसून प्रयत्न केल्यास एका वर्षात स्वराज्य मिळेल अशा पद्धतीची घोषणा केली होती आणि भारतातील जनतेमध्ये नवा जोम पैदा करण्याचा प्रयत्न केला होता। ठीक आहे, तर त्या अनुषंगाने मित्रांनो हे 1920चं नागपूर अधिवेशन आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, ज्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधींनी 1 ऑगस्ट 1920 रोजी सुरू केलेल्या या असहकार आंदोलनाला मान्यता देण्यात आली होती किंवा असहकार आंदोलनाचा जो ठराव असेल तो ठराव या राष्ट्रीय सभेच्या नागपूर अधिवेशनामध्ये संमत करण्यात आला होता। मात्र मित्रांनो दुर्दैव असं होतं आपलं की 1 ऑगस्ट 1920 रोजी या असहकार आंदोलनाला सुरुवात झाली आणि त्याच्या पहाटेच लोकमान्य टिळकांचं निधन झालं होतं आणि त्यामुळे असहकार आंदोलनाचा जो पहिला दिवस असेल हा पहिला दिवस ठीक आहे उपवास प्रार्थना या मार्गाने सुरू करण्यात आला होता। सोबतच असहकार आंदोलनाचा खर्च भागविण्यासाठी लोकमान्य टिळक यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ टिळक स्वराज्य फंडाची स्थापना करण्यात आली होती। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो काही महत्त्वपूर्ण अधिवेशने सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत राष्ट्रसभेची। ठीक आहे, जसं पहा राष्ट्रसभेचं 1929 मध्ये हे जे अधिवेशन आहे हे अधिवेशन लाहोर या ठिकाणी भरलं होतं। याच्याबद्दलची माहिती ज्यावेळी आपण वेगवेगळ्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेतला होता त्या मार्गदर्शन सत्रांमध्ये याबद्दलची माहिती पाहिली आहे। तर राष्ट्रसभेच्या 1929 साली भरलेल्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि या अधिवेशनामध्ये लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा जो ठराव आहे तो ठराव मंजूर केला होता। सोबतच या अधिवेशनामध्ये 26 जानेवारी 1930 हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येईल। ठीक आहे, अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा याच राष्ट्रसभेच्या 1929 साली भरलेल्या लाहोर अधिवेशनामध्ये घेण्यात आला होता। ठीक आहे, त्याच्यानंतरचं पुन्हा एक महत्त्वपूर्ण राष्ट्रसभेचं अधिवेशन ते म्हणजे कराची अधिवेशन जे भरलं होतं 1931 रोजी, ज्या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल। ठीक आहे, त्यानंतर या अधिवेशनाचं एक अंगभूत वैशिष्ट्य म्हणूयात आपण की सरदार वल्लभभाई पटेल यांनी या अधिवेशनामध्ये कराची अधिवेशनामध्ये मूलभूत हक्कांचा ठराव मांडला होता। मूलभूत हक्कांचा ठराव मांडला होता। त्यानंतर 1936 साली राष्ट्रसभेचं जे अधिवेशन आहे ते अधिवेशन महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या ठिकाणी भरविण्यात आलं होतं। त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। ठीक आहे, तर राष्ट्रसभेचे ग्रामीण भागात भरलेले हे पहिले अधिवेशन होते। परीक्षेमध्ये आपल्याला याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर त्या अनुषंगाने राष्ट्रसभेचं फैजपूर अधिवेशन हे ग्रामीण भारतातील राष्ट्रसभेचं भरलेलं पहिलं अधिवेशन होतं, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा ही एक स्लाइड सुद्धा तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो। या ठिकाणी आपण राष्ट्रसभेच्या महिला अध्यक्ष नमूद केले आहेत। ठीक आहे, तर कुठल्या ज्या महिला होत्या ज्यांनी राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर 1917 साली पहा राष्ट्रसभेचं जे अधिवेशन आहे ते अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी भरलं होतं आणि राष्ट्रसभेच्या 1917 साली भरलेल्या या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर ॲनी बेझंट यांची नेमणूक करण्यात आली होती। मित्रांनो एप्रिल 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केली होती। ठीक आहे, त्याच्यानंतर होम रूल लीगची जी सुरुवात आहे ती सुरुवात मात्र 2 वेगवेगळ्या शाखांमधून झाली होती। ठीक आहे, एक म्हणू आपण मुंबई शाखा आणि दुसरी म्हणू आपण मद्रास शाखा। ठीक आहे, तर लोकमान्य टिळकांनी मुंबई शाखा जी आहे ती एप्रिल 1916 मध्ये इंडियन होम रूल लीगच्या माध्यमातून सुरू केली होती। त्याच्यानंतर म्हणूयात आपण तर सप्टेंबर 1916 मध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांनी मद्रास प्रांतातील अड्यार या ठिकाणून आपल्या होम रूल लीगची सुरुवात केली होती आणि या होम रूल लीगच्या तडाखेबंद प्रचारामुळे डॉक्टर ॲनी बेझंट यांना खूप लोकप्रियता सुद्धा मिळाली होती। ठीक आहे, आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळेच म्हणता येईल आपल्याला की 1917च्या राष्ट्रसभेच्या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर ॲनी बेझंट यांची नियुक्ती झाली होती। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा आता जर आपण पाहिलं तर राष्ट्रसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या नावाचा उल्लेख केला जाईल। मात्र त्या भारतीय महिला होत्या का? नाही, तर त्या एक आयरिश महिला होत्या। ठीक आहे, त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं नेक्स्ट अधिवेशन तर 1925 मध्ये राष्ट्रसभेचं अधिवेशन कानपूर या ठिकाणी भरलं होतं आणि राष्ट्रसभेच्या या कानपूर अधिवेशनाचं अध्यक्षपद सरोजिनी नायडू यांनी भूषवलं होतं। ठीक आहे, तर मग आपले 2 प्रश्न या ठिकाणी बनतात। कोणते 2 प्रश्न?
तर राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविणारी पहिली महिला जर आपल्याला विचारली तर त्याचं उत्तर राहील डॉक्टर ॲनी बेझंट. ठीक आहे. आणि समजा जर दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारला की राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविणारी पहिली भारतीय महिला, तर ते उत्तर राहील सरोजिनी नायडू. तर ह्या दोन गोष्टी सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर पहा तिसरी महिला, 1933 मध्ये राष्ट्रसभेचं अधिवेशन भरलं होतं, परत कलकत्ता या ठिकाणी. तर या कलकत्ता अधिवेशनाचं अध्यक्षपद नलिनी सेन गुप्ता यांनी भूषवलं होतं. तर ही माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या 3 महिलांनी राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, ह्या ज्या दोन काही वस्तुनिष्ठ माहिती असतील, संक्षिप्त माहिती असेल, ही सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे आणि ती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता लोकमान्य टिळक हे असे व्यक्ती होते की ज्यांनी एकदाही राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं नव्हतं. ठीक आहे. इतके लोकप्रिय व्यक्ती, इतके प्रसिद्ध व्यक्ती राष्ट्रसभेचे सदस्य किंवा सभासद असून सुद्धा त्यांनी राष्ट्रसभेच्या एकाही अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं नव्हतं. याउलट आपण समजा महात्मा गांधींचा उल्लेख जर केला तर महात्मा गांधींनी राष्ट्रसभेच्या एकमेव अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. कधी? तर 1924 मध्ये ज्यावेळी राष्ट्रसभेचं बेळगाव या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं, तर राष्ट्रसभेच्या बेळगाव अधिवेशनाचं अध्यक्षपद कोणी पाहिलं होतं? तर महात्मा गांधी यांनी या बेळगाव अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, अगदी सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं होतं की आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये 2 गमतीदार गोष्टी सुद्धा आपण पाहणार आहोत. कारण ज्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनांबद्दलची माहिती आपण आजच्या मार्गदर्शन सत्रांमध्ये पाहिली, बहुतेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की इतिहासातील इसवी सन पाठ होत नाही. ठीक आहे. त्यांचे अध्यक्ष जे आहेत ते अध्यक्ष, राष्ट्रसभेचे अध्यक्ष पाठ होत नाहीत. राष्ट्रसभेचं अधिवेशन कोणत्या वर्षी कुठे पार पडलं ते आपल्या लक्षात राहत नाही. तर खास तुमच्यासाठी मी ह्या ट्रिक ज्या आहेत ह्या ट्रिक या ठिकाणी मांडतोय. ह्या ट्रिक समजा जर आपल्या लक्षात राहिल्या तर निश्चितपणे मित्रांनो यावर आधारलेला एकही प्रश्न आपला चुकणार नाही. तर राष्ट्रसभेची जी पहिली 10 अधिवेशने आहेत त्या 10 अधिवेशनांच्या संदर्भातली आपली पहिली ट्रिक आहे. ठीक आहे. काय आहे या ठिकाणी? BNTY वेडा, BNTY म्हणजे त्याचा उल्लेख करू आपण बंटी. ठीक आहे. त्यानंतर वेडा, त्यानंतर मेहता, चालू, बॅनर्जी, नवरोजी, वेब. ही आपली ट्रिक आहे राष्ट्रसभेची पहिली 10 अधिवेशने लक्षात ठेवायची. ठीक आहे. आता राष्ट्रसभेची जी स्थापना आहे ती स्थापना झाली आहे 28 डिसेंबर 1885. म्हणजे राष्ट्रसभेचं पहिलं अधिवेशन जे आहे ते पहिलं अधिवेशन कधी पार पडलं? तर 1885 मध्ये. तर सरळ पहा, इथून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 1885, त्यानंतर 1886, इथे पकडूयात आपण 87, 88, 89, हे 90, 91, 92, 93 आणि 94. ही झाली राष्ट्रसभेची 10 अधिवेशने. ठीक आहे. त्यानंतर पहा आता अध्यक्ष. राष्ट्रसभेचं पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी पार पडलं होतं. त्या राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी. बी वरून बॅनर्जी. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रसभेचं जे दुसरं अधिवेशन आहे या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते एन म्हणजेच नवरोजी, दादाभाई नवरोजी. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रसभेचं जे तिसरं अधिवेशन होतं ते राष्ट्रसभेचं तिसरं अधिवेशन टी वरून बद्रुद्दीन तय्यबजी. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रसभेचं चौथं अधिवेशन 1888 मध्ये भरलं होतं अलाहाबाद या ठिकाणी. त्याचे अध्यक्ष होते पहिले ब्रिटिश व्यक्ती असलेले जॉर्ज युल, वाय वरून युल. त्याच्यानंतर पहा 1889 मध्ये राष्ट्रसभेचं अधिवेशन जे आहे, ठीक आहे, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते वेडा म्हणजेच वेडरबर्न, विलियम वेडरबर्न. ठीक आहे. त्याच्यानंतर 1890चं अधिवेशन पहा फिरोज शाह मेहता, मेहतावरून फिरोज शाह मेहता.
फिरोजशाह मेहता. त्याच्यानंतर पहा 1891चं अधिवेशन, त्याचे अध्यक्ष होते चालू म्हणजेच आनंद चार्लू. आनंद चार्लू. ठीक आहे. त्याच्यानंतर 1892चं अधिवेशन पहा, पुन्हा एकदा व्योमेशचंद्र बॅनर्जी. पुन्हा एकदा व्योमेशचंद्र बॅनर्जी. त्यानंतर पहा 1893 मध्ये पुन्हा एकदा दादाभाई नौरोजी. ठीक आहे. आणि 1894चं अधिवेशन पहा, याचे अध्यक्ष होते ऑल्फ्रेड वेब. ऑल्फ्रेड वेब. तर पहा मित्रांनो, आपली ट्रिक काय होती? बंटी, वेडा, मेहता, चालू, बॅनर्जी, नौरोजी, वेब. ठीक आहे. त्यानुसार पहा आपण इसवी सन या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे 1885 पासून तर 1894 पर्यंत. त्यानंतर बी म्हणजेच व्योमेशचंद्र बॅनर्जी, एन म्हणजेच दादाभाई नौरोजी. त्यानंतर पहा की 1887 मध्ये टी म्हणजेच बद्रुद्दीन तय्यबजी, वाय म्हणजेच जॉर्ज यूल. त्यानंतर 1889 मध्ये पहा सर विलियम वेडरबर्न. 1890 मध्ये मेहतावरून फिरोजशाह मेहता, चालूवरून आनंद चार्लू. त्यानंतर बॅनर्जी म्हणजेच व्योमेशचंद्र बॅनर्जी परत एकदा. त्यानंतर पहा 1893 मध्ये नौरोजी म्हणजेच दादाभाई नौरोजी आणि वेब म्हणजेच ऑल्फ्रेड वेब यांनी 1894 मध्ये राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवलं होतं. तर मित्रांनो, ही आपण राष्ट्रसभेची 10 अधिवेशने पाहिली, त्यांचं वर्ष आपण पाहिलं. ठीक आहे. त्यानंतर त्यांचे अध्यक्ष जे आहेत ते अध्यक्ष कोण होते ते सुद्धा या शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे. मित्रांनो, आपली ट्रिक कोणती होती? तर बंटी, वेडा, मेहता, चालू, बॅनर्जी, नौरोजी, वेब. ठीक आहे. तर ही ट्रिक जर आपण लक्षात ठेवली तर आपल्याला या राष्ट्रसभेच्या सुरुवातीच्या 10ही अधिवेशनाची वर्ष, त्यानंतर या 10ही अधिवेशनाचे जे अध्यक्ष असतील ते अध्यक्ष सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात राहतात. मित्रांनो, मात्र परत एकदा एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ती लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे ती अशी की जे राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवणारे व्यक्ती होते व्योमेशचंद्र बॅनर्जी, हे पहिले ख्रिश्चन व्यक्ती होते. पहिले कोण होते? ख्रिश्चन होते, ज्यांनी राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर दादाभाई नौरोजी हे पहिले पारशी व्यक्ती होते, ज्यांनी या राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यानंतर 1887 मध्ये बद्रुद्दीन तय्यबजी यांनी राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं. तर हे पहिले जे आहेत हे पहिले मुस्लिम व्यक्ती होते, पहिले मुस्लिम ज्यांनी या राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवले होते. आणि 1888 मध्ये म्हणजेच राष्ट्रसभेच्या 4थ्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविणारे जॉर्ज यूल हे पहिले ब्रिटिश व्यक्ती होते, पहिले ब्रिटिश व्यक्ती होते ज्यांनी या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला ही राष्ट्रसभेची सुरुवातीची 10ही अधिवेशने, त्यांचे वर्ष, त्यांचे अध्यक्ष या ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवणं अगदी सोपं जातं. माझी गॅरंटी आहे की आपल्यापैकी एकाही विद्यार्थ्यांचे ह्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष विसरणार नाहीत. ठीक आहे. तर ज्या पद्धतीने आपण आता राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे वर्ष, सुरुवातीची 10 अधिवेशने, त्यानंतर त्यांचे अध्यक्ष, ठीक आहे, त्यानंतर पहिले ख्रिश्चन कोण होते, पहिले पारशी कोण होते, पहिले मुस्लिम कोण होते आणि पहिले ब्रिटिश कोण होते, त्याच्याबद्दलची जशी या ठिकाणी माहिती पाहिली, तर ही राष्ट्रसभेची सुरुवातीची 10 अधिवेशने नेमकी कुठे कुठे भरली ते सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाईल. तर त्या संदर्भातली आपण दुसरी ट्रिक या स्लाइड नंतर लगेच पाहणार आहोत. ठीक आहे. तर चला आपण राष्ट्रसभेची सुरुवातीची ही जी 10 अधिवेशनं आहेत, ठीक आहे, ज्यांचे अध्यक्षपद या ट्रिकनुसार आपण लक्षात ठेवली, तर ती सुद्धा एक ट्रिक आहे की राष्ट्रसभेची ही सुरुवातीची 10 अधिवेशने नेमके कुठे भरली ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं मित्रांनो अगदी सोपं जाईल आहे. ठीक आहे. तर चला दुसरी शॉर्टकट ट्रिक आपण पाहणार आहोत या ठिकाणी. ठीक आहे. चला नेक्स्ट पहा मित्रांनो, आपण राष्ट्रसभेच्या सुरुवातीची 10 अधिवेशनांचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या व्यक्तींची नावं कशी लक्षात ठेवायची त्या संदर्भातली पहिली ट्रिक पाहिली. आता आपण राष्ट्रसभेच्या या अधिवेशनाची जी ठिकाणे आहेत ती ठिकाणे कशी लक्षात ठेवायची याबद्दलची दुसरी ट्रिक या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला या ठिकाणी पहा की राष्ट्रसभेची स्थापना कुठे झाली होती? 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईमधील गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये. म्हणजे राष्ट्रसभेचं पहिलं अधिवेशन कुठे भरलं होतं? 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान. कुठे? तर मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. तर राष्ट्रसभेचं जे पहिलं अधिवेशन आहे मित्रांनो
ते पहिलं अधिवेशन पहा, या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते राष्ट्रसभेचं पहिलं अधिवेशन भरलं होतं मुंबई या ठिकाणी, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा की राष्ट्रसभेचं जे दुसरं अधिवेशन आहे ते दुसरं अधिवेशन भरलं कलकत्ता या ठिकाणी, ठीक आहे। त्यानंतर राष्ट्रसभेचं जे तिसरं अधिवेशन आहे ते तिसरं अधिवेशन भरलं मद्रास या ठिकाणी। राष्ट्रसभेचं चौथं अधिवेशन जे आहे ते चौथं अधिवेशन भरलं होतं कुठे, अलाहाबाद या ठिकाणी। मुंबईला पहिलं, कलकत्ता या ठिकाणी दुसरं अधिवेशन, तिसरं अधिवेशन भरलं होतं मद्रास या ठिकाणी, चौथं अधिवेशन भरलं होतं कुठे, तर अलाहाबाद या ठिकाणी, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा की राष्ट्रसभेच्या अलाहाबाद या ठिकाणी भरलेल्या चौथ्या अधिवेशनानंतर, ठीक आहे, चौथ्या अधिवेशनानंतर परत एकदा राष्ट्रसभेचं पाचवं जे अधिवेशन आहे ते राष्ट्रसभेचं पाचवं अधिवेशन भरलं होतं कुठे, मुंबई या ठिकाणी, कुठे, मुंबई या ठिकाणी। त्यानंतर मुंबई राष्ट्रसभेच्या पाचव्या अधिवेशनानंतर किंवा मुंबई अधिवेशनानंतर परत एकदा हे राष्ट्रसभेचं सहावं अधिवेशन भरलं कलकत्ता या ठिकाणी, ठीक आहे। तर ही 6 अधिवेशनं आपल्या लक्षात राहतील। त्यानंतर पहा या 6 अधिवेशनानंतरची आपली ट्रिक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। काय आहे ट्रिक आपली, तर नाबाद लाहोर मद्रास, नाबाद लाहोर मद्रास यामध्ये आपण पाहणार आहोत की राष्ट्रसभेचं जे 7वं अधिवेशन आहे, ठीक आहे, ते 7वं अधिवेशन भरलं होतं नागपूर या ठिकाणी, कुठे, नागपूर या ठिकाणी। त्यानंतर राष्ट्रसभेचं 8वं अधिवेशन जे आहे ते भरलं होतं अलाहाबाद या ठिकाणी, अलाहाबाद, ठीक आहे। म्हणजे आपण या ठिकाणी लिहूयात 4 नंतर 8वं अधिवेशन अलाहाबाद या ठिकाणी भरलं परत। त्यानंतर पहा राष्ट्रसभेचं 9वं अधिवेशन भरलं होतं कुठे, तर लाहोर या ठिकाणी। त्यानंतर राष्ट्रसभेचं 10वं अधिवेशन भरलं होतं कुठे, तर मद्रास या ठिकाणी। म्हणजे परत एकदा आपण पहा या ठिकाणी लिहिणार आहोत, ठीक आहे, 10वं अधिवेशन कुठे भरलं होतं, मद्रास या ठिकाणी राहतील। मित्रांनो, राष्ट्रसभेची सुरुवातीची पहिली अधिवेशने, पहिली 10 अधिवेशने आपण पाहिली, त्यांचे अध्यक्ष पाहिले आपण, ठीक आहे। त्यानंतर राष्ट्रसभेची सुरुवातीची 10 अधिवेशने कुठे कुठे भरली ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहिली, ठीक आहे। तर राष्ट्रसभेचं पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरलं, दुसरं कलकत्ता, तिसरं मद्रास या ठिकाणी, चौथं अलाहाबाद या ठिकाणी, त्याच्यानंतर परत एकदा मुंबई या ठिकाणी 5वं अधिवेशन, 6वं अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी। 6 अधिवेशनानंतरची आपण ट्रिक या ठिकाणी वापरली, कोणती, तर नाबाद लाहोर मद्रास, ना म्हणजेच नागपूर या ठिकाणी राष्ट्रसभेचं 7वं अधिवेशन, त्यानंतर बाद म्हणजेच अलाहाबाद या ठिकाणी राष्ट्रसभेचं परत एकदा 8वं अधिवेशन, त्यानंतर लाहोर या ठिकाणी राष्ट्रसभेचं 9वं अधिवेशन आणि मद्रास या ठिकाणी परत एकदा 10वं अधिवेशन राष्ट्रसभेचं भरलं होतं, ठीक आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो राष्ट्रसभेची सुरुवातीची 10 अधिवेशने, त्यांचे अध्यक्ष, त्यांचे वर्ष आणि त्यांचे ठिकाण आपण अतिशय सोयीस्करपणे लक्षात ठेवू शकतो। ह्या 2 समजा शॉर्ट ट्रिक्स आपण लक्षात ठेवल्या तर निश्चितपणे, कारण कुठल्याही लेखी परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेच्या सुरुवातीची 5 किंवा 10 अधिवेशने जी आहेत त्या अधिवेशनांच्या अध्यक्षपदाच्या जोड्या म्हणूयात आपण, त्यांची अधिवेशने कुठे पार पडली त्याच्याबद्दलची माहिती किंवा त्यांचे वर्ष यांच्याबद्दलची माहिती आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते। तर मित्रांनो, त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर ही राष्ट्रसभेची जी सुरुवातीची 10 अधिवेशने आहेत ही या 2 ट्रिक्सच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला निश्चितपणे लक्षात राहतील। मित्रांनो, आजचं लेक्चर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा। अशाच पद्धतीचे नवनवीन लेक्चर्स, ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित केले जाणार आहेत, ज्या मार्गदर्शन सत्रांचा फायदा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये निश्चितपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप धोटे आपला निरोप घेतो। पुन्हा भेटूया नवीन मार्गदर्शन सत्रांमध्ये, तोपर्यंत नमस्कार, खूप खूप धन्यवाद।